युरिया मिळाला नाही तर अमोनियम सल्फेट वापरा, हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. पण खरंच युरियासाठी अमोनियम सल्फेट हा पर्याय आहे का आणि तुम्ही कोणता वापरला पाहिजे, पुढचे 30 सेकंद द्या, सर्व समजावून सांगतो. तर मित्रांनो, युरिया आणि अमोनियम सल्फेटमध्ये सांगण्यासारखे खूप फरक आहेत. पण यामध्ये महत्त्वाचं म्हणजे युरियाचा वापर हा 7 pH च्या आसपास असणाऱ्या जमिनीमध्येच केला पाहिजे. तसा युरिया पिकाला लवकर लागू होतो, लवकर त्याचे रिझल्ट दिसतात आणि लवकर संपतो देखील. युरियातील नत्राचे लॉसेस देखील जास्त होतात, जवळपास फक्त 50%च नत्र पिकाला लागू होतं. युरिया वापरल्यानंतर जमिनीचा pH देखील हलका वाढतो आणि तुमच्या जमिनीमध्ये चुनखडी असेल तर युरियाचा वापर तुम्ही टाळलाच पाहिजे. पण याउलट अमोनियम सल्फेट तुम्ही 10 pH असणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा वापरू शकता आणि यामुळे जमिनीचा pH वाढत नाही तर उलट कमी होण्यास मदत होते. यामधील नत्र पिकाला लगेच उपलब्ध होऊन नत्राचे लॉसेस देखील कमी होतात आणि पिकाची युरियासारखी नाही पण एक संतुलित आणि हिरवीगार वाढ जास्त दिवस राहते. पण याचा वापर आपण फक्त पावसाळ्यामध्येच केला पाहिजे, फार तर फार हिवाळ्यामध्ये.